Feel the breeze, feel the ease, living life like it's a tease. Golden hour, golden light, living large, feeling right. नमस्कार, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आजचा जो व्हिडिओ मी बनवतो तो कुठल्या ट्रेंडसाठी किंवा व्ह्यूजसाठी नाही, पण हा टॉपिक मला सुचला आहे कारण जे माझ्या आणि तुमच्या मनात क्वाइटली सुरू असतं, पण आपल्याला ते शब्दात मांडता येत नाही. तर आपण या काळात जगतोय जिथे माहिती प्रचंड आहे, इन्फॉर्मेशनचा इतका भरघोस आहे की एखाद्या माणसाचं आयुष्य कमी पडेल, पण त्याला जेवढं नॉलेज आणि इन्फॉर्मेशन ह्या जगात पसरलेलं आहे ते पूर्ण ग्रहण करता येणार नाही, ते शक्यही नाही सध्या तरी. आणि अशा काळामध्ये मन स्थिर ठेवणं खूप कठीण झालं आहे. पण खरं सांगायचं तर जीवन गुंतागुंतीचं नाही, आपण त्याला गुंत करतो. माझ्या म्हणण्याचा अर्थ असा आहे की जीवन एवढं कॉम्प्लेक्स नाही जेवढं आपण त्याला बनवतो. तर या टॉपिकसाठी आज मी काही पॉइंटर्स लिहून ठेवलेले आहेत आणि 10 मुद्दे मी घेऊन आलो आहे. हे मुद्दे फक्त यूथ स्पेसिफिक असे नाही, हे मानवी जीवनाचे मुद्दे आहेत. वेळ बदलली तरी त्यांची गरज कायम राहणार आहे. तर पहिला पॉइंट जो मला सगळ्यात महत्त्वाचा वाटतो आणि त्यासाठीच मी याला प्रायोरिटी नंबर 1 ठेवलेलं आहे की आजच्या यूथचं सर्वात मोठं संकट म्हणजे शांतपणे बसता न येणे. आपण काम करतो, मोबाईल बघतो, बोलतो, हसतो, पण शांतपणे 5 मिनिटे बसता यायला हवा होतो. हे शक्य होत नाही कारण मनाच्या मागे सतत एखादी भीती धावत असते, काहीतरी राहून तर जात नाही. ह्याच गोष्टीला इंग्लिशमध्ये म्हणतात फोमो. त्याचा अर्थ आहे फिअर ऑफ मिसिंग आउट. कायम ही जाणीव होत राहणं की जर मी ह्या गोष्टीच्या मागे लागलो नाही तर मी ही गोष्ट मिस करेल. आणि ही एवढी हाईप झालेली गोष्ट आहे की प्रत्येकजण नॉलेजचा ओव्हरडोस करून घेतोय. जे इन्फॉर्मेशन त्याला काडी मात्रही महत्त्वाचं नाही तेही तो ग्रहण करतोय किंवा सोशल मीडियामुळे त्याला ग्रहण केले जात आहे. सो याच्यावर एक उपाय असा की दिवसात एक वेळ अशा गोष्टीसाठी ठेवायची ज्यात कोणतंही आउटपुट नसेल, ना कमाई, ना स्किल, ना प्रोडक्टिव्हिटी, फक्त 10 मिनिट स्वतःसोबत. हे 10 मिनटं एक दिवस स्थिर करतात. स्थिर दिवस आयुष्य स्थिर करतो. पॉईंट नंबर 2, ओव्हर थिंकिंगचं खरी रूट कॉज हे आहे क्लॅरिटी नसणं. क्लॅरिटी नसली की ओव्हर थिंकिंग वाढतं. आणि ओव्हर थिंकिंगचं कारण विचार जास्त असणे असं नाही, कारण डायरेक्शन नसलेल्या गोष्टी आपण जेव्हा खूप जास्त विचार करतो त्याला ओव्हर थिंकिंग म्हणतात. कारण ह्या गोष्टींना काही दिशा नसते. जेव्हा मनाला दिशा मिळेल तेव्हा विचार शांतपणे एका मार्गाने जातात. तर यावर एक उपाय असा आहे की स्वतःला दररोज एकच प्रश्न विचारायचा, आज मी काय टाळलं. काम टाळणे यालाच इंग्लिशमध्ये प्रोक्रॅस्टिनेशन असं म्हणतात. तर आज दिवसभरात मी काय काम टाळलं. आपण दिवस उगाच भरतो, पण जीवन बळकट करतं ते
काय केलं हे नाही, तर काय टाळलं हे. ही छोटी सवय मनाला दिशा देते. आता ह्या गोष्टीमध्ये तुम्ही बऱ्याचशा गोष्टी घेऊ शकता की ह्या पॉईंटनुसार तुम्ही जंक फूड खाणं टाळताय का? जर ते टाळत असाल तर त्या जागी तुमची तब्येत एका लाईनमध्ये सरळ राहील, जेणेकरून जे आजार वगैरे होण्याची शक्यता होती ती तुम्ही नाहीशी केली. हे एक साधं सोपं उदाहरण. तिसरा पॉईंट म्हणजे मोबाईल व्यसन नाही, मनाची पळवाट आहे. मोबाईल म्हणजे एस्केप. आपण जेव्हा स्वतःला समजून घेण्यापासून पळतो तेव्हा स्क्रीन आपल्याला आराम देते. आत्ताही मी हे व्हिडिओ स्क्रीन समोरच बनवतोय, पण त्यामागे एस्केप नाही आहे. मी हा पहिला व्हिडिओ बनवतोय असा, जेव्हा मी कॅमेराला फेस करून बोलतोय, आणि हे एस्केप नाही, हे माझ्या फायनान्शियल इंडिपेंडन्सचं एक स्रोत आहे. हे माझ्या स्किल्सवरती काम करणं आहे. तर याचा वापर मी व्यवस्थित करतोय आणि मला याचं आउटपुटही चांगलं मिळेल ह्यासाठी. पण जेव्हा आपण एस्केप म्हणून फोन वापरतो, याचाच अर्थ असा की जेव्हा मला ABCDE असे 5 कामं दिवसभरात संपवायची आहेत, तर हे न करता ह्या कामाचा विचार करत बसणं की ह्या कामामध्ये कष्ट खूप लागणार आहेत, माझा वेळ खूप जाणार आहे, आज मूड नाही आहे, किंवा अशा जे काही कारणं आपण मनाला देतो त्या गोष्टी, तर ह्या गोष्टी टाळून फोनकडे बघणं, याला म्हणतात एस्केप करणं. ह्यात तुमचं प्रोडक्टिव्हिटी तर झिरो झालंच, प्लस स्क्रीनमुळे तुमच्या तब्येतीवर काय त्याचे वाईट परिणाम झालेत हे तर वेगळंच. तर याच्यावर उपाय असा आहे की दिवसभर स्क्रीन टाईम कमी करण्याचा प्रयत्न करू नका. एक जागा ठरवा जिथे तुम्ही फोन वापरणार नाही. एखादी खोली असेल, एखादा टेबल किंवा चेअर असेल, किंवा तुमचा डायनिंग टेबल असेल, तर अशी गोष्ट ठरवा की डायनिंग टेबलवर मी जेवणासाठी बसलो आहे, तर जेवण पूर्ण करण्यापर्यंत मी फोन वापरणार नाही. असे दिवसातून काही वेळा तुम्ही एक टाईम स्लॉट स्वतःला देताय की मी फोनचा वापर ह्या गोष्टींमुळे कमी करेल. दुसरी गोष्ट अशी की प्ले स्टोअरवरती खूप छान असं फॉरेस्ट नावाचं ॲप आहे. त्या ॲपमध्ये होतं असं की एक टाईम स्लॉट आपल्याला सिलेक्ट करता येतो. त्या टाईम स्लॉटनुसार अर्ध्या तासापासून 2 तास 3 तासापर्यंत एक टायमर सेट करावा लागतो. आणि समजा मी 30 मिनटाचा टायमर सेट केला, याचाच अर्थ मी 30 मिनटं फोन वापरणार नाही. आणि हे 30 मिनिट कंप्लीट झाल्यानंतर फॉरेस्ट ॲपमध्ये एक रिवॉर्ड दिले जातं. ते रिवॉर्ड असं की तिथे एक फील्ड बनवलेली असते. ती फील्ड म्हणजे जिथे तुमचं जंगल वाढणार आहे. जंगल इन द सेन्स तुम्ही प्रत्येक टाईम स्लॉटसाठी एक झाड उगवणार आहात. तर तुम्ही 30 मिनटाचं एक झाड तयार केलं, त्या 30 मिनटात तुम्ही फोन वापरला नाही, मग तुमच्या स्क्रीनवरती एक ग्रीन कलरची शेतीसारखी जशी फील्ड असते तसेच फील्डवरती एक झाड उगवण्यात येईल. तसंच प्रत्येक टाईम स्लॉटसाठी समजा तुम्ही दिवसभरात 30 आणि 30 असं 1 तासाचे फोन न वापरण्याचा एक गोल ठरवला, तर त्यासाठी तुम्हाला 2 झाड तिथे तयार भेटतील. तर ह्या ॲपचा उद्देश असं आहे की तुम्हाला फॉरेस्ट वाढवायचं आहे ॲपमध्ये. आणि हे कसं वाढेल, जेव्हा तुम्ही फोन वापरणार नाही. तुम्ही एक टाईम स्लॉट ठरवाल आणि त्यात तुम्ही फोन वापरणार नाही. तर हेच कामं तुम्ही प्रोडक्टिव्ह वेमध्ये घेऊ शकता जेव्हा तुम्ही फोन वापरत नाही आहात. जेव्हा जागा बदलते तेव्हा सवयी बदलतात आणि मेंदूला बाउंड्रीज हव्या असतात. तर ह्या बाउंड्रीजसाठी हे महत्त्वाचं आहे की आपण
मोबाईलला एक एस्केप रूट न वापरता प्रोडक्टिव्हिटीसाठी यूज करावं. चौथं म्हणजे एकटेपणा ही समस्या नाही, तो मीनिंग नसल्याचं लक्षण आहे. लोकांना वाटतं की मित्र नसले तर आयुष्य रिकामं. मित्रांची कमतरता ही गोष्ट नाही, आपल्याला अर्थाची कमतरता आहे. यावर एक उपाय म्हणजे जीवनात एक अशी गोष्ट ठेवा जी तुमच्यासाठी आहे आणि फक्त तुमच्याचसाठी आहे. तो छंद असेल, एखादी कला असेल, ते पुस्तक असेल किंवा तुमचं डेली रुटीन असेल. तर जेव्हा जीवनात पर्सनल मिनिंग येते तेव्हा एकटेपणा आपोआप गेला जातो. बऱ्याचशा हॉबीज असतात. एखाद्याला सिंगिंग असेल, एखाद्याला म्युझिकल इन्स्ट्रुमेंट वाजवण्याची हॉबी असेल, तर ह्या गोष्टी आपण साध्य केल्या पाहिजे एक अल्टरनेटिव्ह म्हणून. 5वा पॉईंट म्हणजे भविष्याची भीती. कारण आपण वर्तमानाला स्थान देत नाही. आपण सतत मनात फ्युचर सिम्युलेट करत राहतो. 100 सिनारिओ आपण आपल्या मनात बनवत राहतो. त्यातले 95 कधीच घडत नाही. जर तुम्ही दिवसात एक छोटी गोष्ट पूर्ण करता तर त्या गोष्टीमागे तुमची दिवसाची कृती ठरवा. स्मॉल कंप्लीशन बिल्ड्स ट्रस्ट. सेल्फ ट्रस्ट रिड्युसेस फिअर. ही सायकोलॉजी सदैव कायम ठेवा. नंतर मोठा प्रश्न, करिअरचं कन्फ्युजन. तर ही गोष्ट प्रॉब्लेम नाही आहे. पेशन्स कमी असणं हा मोठा प्रॉब्लेम आहे. आजच्या काळात आपल्याकडे लाखो माहिती उपलब्ध आहे आणि परिणामी आपण काहीही सुरू केलं की लगेच वाटतं हे बरोबर आहे का. जसं मला हा व्हिडिओ बनवताना वाटलं होतं की मी हा व्हिडिओ बनवतोय, याच्यावरती व्ह्यूज किती येतील, हा व्हिडिओ लाईव्ह जाईल तेव्हा माझा वॉच टाईम वाढेल की नाही वाढेल, की याला 0 व्ह्यूज येतील. पण ही गोष्ट जास्त लक्षात न ठेवता मी सरळ व्हिडिओ बनवायला सुरुवात केली होती. तर जसं जसं हे पुढं जात राहील तसे सोल्युशन नक्कीच भेटतील. तर याच्यावर एक 30-30-30 नावाचा रूल आहे. तर 30-30-30 30-30-30 असा रूल म्हणजे पहिले 30 दिवस तुम्ही शिकलं पाहिजे. पुढचे 30 दिवस त्या स्किलवर काहीतरी छोटं काम केलं पाहिजे आणि शेवटचे 30 दिवस आहेत त्या स्किलवरून छोटासा पैसा कमवून बघणे, असा हा रूल आहे. तर 90 दिवस हे पुरेसे आहेत तुम्हाला त्या स्किलमध्ये मास्टरी गेन करण्यासाठी. तर 90 दिवसात एक डायरेक्शन पक्की होते आणि ही वेळ कमी नाही आणि जास्तही नाही, टाईमलेस आहे. 7वा पॉईंट असा येतो की भूतकाळ सोडता येत नाही, कारण आपण त्यातून शिकत नाही. याचा अर्थ असा की मन पुन्हा पुन्हा जुनं रिप्ले करत बसतं, कारण त्याच्याकडे त्यातून चालत जाण्यासाठी शहाणपण तयार झालेलं नसतं. तर याच्यावर एक उपाय असा की भूतकाळातून एकच धडा बाहेर काढा. जुनी चूक पुन्हा केली गेली तर भूतकाळ कधीच संपत नाही आणि धडा काढला की मनाचं चक्र थांबतं. तुम्ही नेहमी एका लूपमध्ये फिरत राहता आणि तो लूप असा की तुमच्या रुटीनवर त्याचा परिणाम होणार. तुम्ही त्याच गोष्टी गोल गोल फिरवत राहणार. एखादा दिवस तुम्ही रुटीन तुमचं व्यवस्थित प्रोडक्टिव्हिटी ठरवून तुमचे गोल सगळे पूर्ण केले. दुसऱ्या दिवशी तुम्हाला परत ओव्हर थिंकिंगचं किंवा पास्टमध्ये ज्या चुका झालेल्या आहेत किंवा पास्टमधले अचीवमेंट्स हे तुमच्या डोक्याभोवती फिरत राहतील आणि याने होईल असं
की जसा कालचा दिवस पूर्ण प्रोडक्टिव्ह गेला, तसं हा दिवस फक्त भूतकाळाचा विचार करण्यात जाईल. 8वा पॉईंट असा आहे की कॉन्फिडन्सची कमी नाही आहे, स्वतःवरच विश्वास कमी आहे. कॉन्फिडन्स हा बाहेरून येत नाही, तो आपल्याला स्वतःच्या डोळ्यात आपण उठून दिसतो की नाही हे वागण्यामध्ये कॉन्फिडन्स आपल्या आतून येतो. याच्यावर उपाय असा की तुम्ही दिवसातून एक अशी गोष्ट करा जी तुम्ही मनातल्या मनात स्वतःला एक वचन दिल्यासारखं, तर ते लहान वचन हे पूर्ण करा. ह्या गोष्टीने होईल असं की तुमचं सेल्फ रिस्पेक्ट वाढेल, कारण तुम्ही एक काम ठरवताय आणि ते कंप्लीट केल्याशिवाय हलत नाही. ते कोणतंही काम असो, छोटं काम असो. समजा मला ह्या पेनची रिफिल बदलायची आहे, एकदम छोटं सोपं काम. मी ठरवलं की आज मी फक्त पेनची रिफिल चेंज करणार आणि मी ही चेंज केली. 5 सेकंदात माझं काम झालं. पण याने होईल असं की मला पुढचे काही महिने किंवा काही आठवडे याचं टेन्शन राहणार नाही की मी एका फ्लोमध्ये लिहिताना पेनची शाई संपेल, काही महत्त्वाच्या एक्झामला गेल्यावर मला अडचण तर येणार नाही. तर असे काही छोटे छोटे काम तुम्ही करा. हे इतकं सोपं काम मी सांगितलं. याने होईल असं की काम पूर्ण केल्याचं तुम्हाला एक समाधान वाटेल आणि तुमचं सेल्फ रिस्पेक्ट याच्याने वाढेल की तुम्ही केलेलं काम पूर्ण करताय, ते अर्धवट सोडून देत नाही. तर सेल्फ रिस्पेक्ट हे काम पूर्ण केल्याने वाढते आणि कॉन्फिडन्स हा ह्याच सेल्फ रिस्पेक्टमधून येतो. तेल, पैसा, प्रतिष्ठा यांच्यावर अवलंबून राहणं धोकादायक आहे. हा माझा 9वा पॉईंट. आज यूथची इन्सिक्युरिटी प्रचंड आहे, कारण त्यांची किंमत बाहेरच्या गोष्टींवर अवलंबून असते. ह्यासाठी यूथने स्वतःचे 3 स्टॅबिलिटी पॉईंट्स तयार करणं महत्त्वाचं आहे. ते पॉईंट्स असे आहेत की पहिली गोष्ट म्हणजे मानसिक स्थिरता, दुसरी गोष्ट शारीरिक स्थिरता आणि थर्ड वन इज ज्ञान, नॉलेज. पहिली गोष्ट मानसिक स्थिरता याच्यासाठी, कारण हे पूर्ण शरीर तुमचं मेंटल कॅपॅबिलिटी तुमच्या ब्रेनवर चालतं. हे जर व्यवस्थित असेल तर पूर्ण बॉडी व्यवस्थित चालते. आणि सेकंड गोष्ट अशी की तुम्ही तब्येतीला, फिटनेसला जास्त महत्त्व दिलं पाहिजे, प्लस नॉलेजला, जो माझा 3रा पॉईंट होता. नॉलेज ह्यासाठी कारण हे एक इनविजिबल वेल्थ आहे. तुम्ही वेल्थचे खूप प्रकार ऐकले असाल, जसं की सोनं आहे, लँड प्रॉपर्टी, शेती किंवा बिझनेस आहे, किंवा तुमची सॅलरी, तुमचा जॉब. हे एक वेल्थचं सोर्स आहे. पण नॉलेज ग्रहण करणं किंवा नॉलेज तुमच्याकडे असणं हे एक असा सोर्स आहे ज्याच्यामध्ये कोणीही गेस करू शकत नाही की तुमच्याकडे नॉलेज किती आहे, तुम्ही ह्या गोष्टीमध्ये पारंगत आहात की नाही. तर हे एक इनविजिबल पॉवर म्हणून तुम्ही नॉलेज गेन करणं, प्राप्त करणं ही एक सवय बनवली पाहिजे. हे एक इनविजिबल पॉवर आहे. त्याने आपल्याला बऱ्याच ठिकाणी फायदा होतो. कधी कधी आपल्याला वाटतं की आज मी एक बुक कंप्लीट केलं आहे, तर त्या बुकचं तुम्हाला त्याच दिवशी, त्याच महिन्यात किंवा त्याच वर्षामध्ये काही फायदा भेटणार नाही. पण कधी ना कधी त्यातला एक असा पॉईंट तुमच्या आयुष्याच्या कोणत्या तरी वयात तेव्हा कामी येईल आणि तेव्हा तुम्हाला आठवेल की हा पॉईंट मी ह्या वर्षी ह्या पुस्तकामध्ये वाचलेला होता. तर नॉलेज ग्रहण करणं हे अशा स्थितीसाठी कामी येतं
तुम्हाला त्याच्यात अंदाज नसतो की कोणती गोष्ट कधी कामी येईल. तर तुम्हाला शेवटचा पॉईंट असा लिहिला आहे मी की जीवनात बदल हवा असेल तर माहिती बदलू नका, तुमचे पर्याय, तुमचे ऑप्शन्स बदला. आपण 100 व्हिडिओ, 100 पुस्तकं, 100 सल्ले घेतो, पण आपली डिफॉल्ट चॉईस बदलत नाही. दिवसात एक डिफॉल्ट बदलायचं ठरवा. एक्झाम्पल असा की उठताच फोन बघतो आपण, डोळेही उघडत नाहीत आपले, पण फोन अनलॉक झालेला असतो. तर हे न करता फोन किंवा स्क्रीनसमोर येऊ नका. दुसरी गोष्ट, रात्री झोपताना 15 मिनटं तरी पुस्तक वाचा किंवा रोज काहीतरी फिजिकल ॲक्टिव्हिटी तुम्ही जी घरातल्या घरात करू शकता अशी करा. तुम्ही दंड बैठक घालू शकता 15 ते 20. तुम्ही पुशअप्स करू शकता. तर ह्या गोष्टी तुमचं एक डिफॉल्ट ज्या सवयी लागलेल्या आहेत तुम्हाला त्यापासून आणि ह्या लूपमध्ये जे तुम्ही अडकलेले आहात त्याच्यापासून बाहेर काढेल. तर मी जे काही सांगितलं ह्या 15 ते 20 मिनिटामध्ये त्यात काहीही फॅन्सी नाही. ह्या गोष्टी आपल्या समोर असतात पण त्या आपल्याला दिसत नाहीत. कधीतरी कोणाचा सल्ला ऐकल्याने किंवा कुठेतरी अशी गोष्ट कानावर पडते ज्याने आपण ज्या लूपमध्ये अडकलेलो आहोत त्यातून सुटायचा आपल्याला एक पर्याय मिळतो. तर ह्या गोष्टींमध्ये ज्या काही मी सांगितल्या याच्यात काहीही मोठं मी बोललेलो नाही आहे. पण हे प्रिन्सिपल्स जे आहेत ते टाईमलेस आहेत. हे आत्ताही कामी येतील, 15-20 वर्षानंतर, 50 वर्षानंतरही कामी येणारच आहे. त्यावेळी परिस्थिती वेगळी असेल, पण ह्या गोष्टींचं रूट कॉज हेच असणार आहे. तेव्हा तुम्ही 20 वर्षांनी किंवा 30 वर्षांनी हा व्हिडिओ उघडाल तरी तुम्हाला हेच जाणवेल की जग बदललं, टेक्नॉलॉजी बदलली, पण मनुष्याची गरज तीच आहे. जर तुम्हाला वाटलं की ह्या व्हिडिओत तुमचं प्रतिबिंब दिसलं, तुमच्यासोबत ह्या सगळ्या गोष्टी घडताय, तर तुम्ही या चॅनलचा भाग झालात तर मला आनंदच होईल. आणि तुम्ही जर चॅनल सबस्क्राईब केलं तर याचा फायदा तुम्हाला असा होईल, एकतर याला पैसा लागत नाही, सबस्क्रिप्शन हे फ्री असतं, त्यासाठी फक्त सबस्क्राईबचं बटन दाबावं लागतं. आणि माझे व्हिडिओ जेव्हा पब्लिश होतील तेव्हा तुम्हाला सगळ्यात आधी दिसतील. हा याचा महत्त्वाचा फायदा. आणि आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच भेटू. तोपर्यंत स्वतःला स्थिर ठेवा आणि बाकी सगळं आपोआप योग्य होईल.